लांबचा पल्ला एकदम हे बघा. आपला तुकाराम भाऊ आपला नारळ फोडतोय असं की मोरया. चला तर पॉवर रेंजर्स टँक टँक हे बघा डिंचक मध्ये एकदम सर्व मी कोल्हापूर डिंचक मध्ये दिसतंय. फुल आयटम गर्ल क्षम्या गजब बेइज्जती है. पब्लिकची पण वाट लागले. तू काय पोड अरे पोचायला पण बसून 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 हे मम्मी मी डोंगरात पोहोचलो. आणि इथे खूप परिस्थिती बिकट आहे. काही ते रूम बीम आहे ते फक्त अंघोळीचे 150 रुपये आहे आणि बाथरूमचे 100 रुपये. भाई मुंबईला पण देणार नाही मी 10 रुपये आणि इकडे 100 रुपये. पाण्याची बाटली 50 रुपये लागते माझ्या पण. हे बघा गाडी हालत पूर्ण डाऊन झालेली आहे. हे बघा स्क्रू होता कुठे आणि गेला कुठे. बेकार सिच्युएशन बेकार. आता गाडी काढतो रापक्यान रुपकून टपाक चलो जाऊया. तर चला तर सुरू करूया. मी प्रसाद सांगले स्वतः मालक स्वागत करतो तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे पुण्याला भीमाशंकरला. म्हणजे 12 ज्योतिर्लिंगपेक्षा एक त्या येतो आणि 6व्या क्रमांकाला येतो. आणि आता वाजलेत रात्रीचे 3:40. आहे बघा ही आपली एवढी गँग आहे मोठी एकदम. हे बघा एवढी सध्या हे लाईल मी नाही तर हे करा का ती फुल मजा येणार आहे. आणि मी फर्स्ट टाइम चाललो आहे बाईकने एवढं लांब पहिल्यांदा. आणि ह्या आमच्या गाड्या आहेत. संकेत भाऊ जरा साईडला व्हा. हे बघा ह्या गाड्या आहेत फुल डिंचकमध्ये. सर्वांच्या गाड्या रेडी आहेत एकदम रेडी पोझिशनमध्ये. चला तर मस्त आहे की लांबचा पल्ला काटायचा आहे आपल्याला तर आपण लवकर जाऊया. चला या नारळपिंड फोडूया मस्त आहे एकदम. तर काय लांबचा पल्ला एकदम. हे बघा आपला तुकाराम भाऊ आपला नारळ फोडतोय मस्त की मोरया. चला तर आपली जर्नी चालू करूया लवकर लवकर. चला लवकर निघूया. आपली गाडी लगेच इकडे रेडी आहे आणि माझ्याची गाडी आहे आणि ही कुणाची गाडी आहे. हीच गाडी आपल्यासोबत एकवीला आलेली. हा बघा हा फुल गाडी सर्व्हिसिंग. आणि ही पण गाडी होती आपल्यासोबत एकवीला आणि फुल पद्धतशीर हार्बिर आणलेला आहे. तिकडे मांजा आहे. आता सध्या लोकेशन ग्रुपला टाकणार आहोत आम्ही. ग्रुपला लोकेशन टाकून लगेच त्याच जणी जाऊ फॉलो करू. आणि पहिल्या नंबरला ही गाडी जाईल, दुसऱ्या नंबरला ही, तिसऱ्या नंबरला ती माझी, चौथ्या नंबरला ही. अशी आम्ही चौघांना सोबत जाणार आहोत फुल रायडरसारखा म्हणजे. आणि लडाखला पण प्लॅन करायचा आहे लवकर लवकर लडाखचा. हा दया हे दया हे दया लडाखचा पण प्लॅन करायचा ना आपल्याला लवकर. लडाख एक नंबर. चला तर आपण मस्त की जाऊया. हेल्मेट घालूया. चलो A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो पनवेलला. आणि पनवेलला पोहोचून बघा आपलीच माणसं हवा भरतेत. आणि हा पेट्रोल पंप आहे. बघा इकडे हा पेट्रोल पंप आहे आणि पटेल. आणि बघा इकडेच काय नको बोलले. हा फुल एकदम डिंचक मध्ये आहे बघा. स्वतःची हवा स्वतः चेक करायची. तिकडे काका झोपलेले आहेत. काका झोपलेले मस्त आहे की एकदम. आणि आपली पोरं ह्या मशीन नुसार एकदम चेक करतात. त्या मशीनवर दिसतात आकडे फुल डिंचकमध्ये. बाहेर ITI गेला. ITI कुठला ITI गेला. आपण इंजिनियर ITI आपला इंजिनियर ITI. काही टेन्शनच नाही. तर मित्रांनो आता आम्ही जस्ट पोहोचलोय पनवेलला. चला तर मित्रांनो आता माझा मित्र येणार आहे आता इथे. तो पण आमच्या सोबतच आहे. आणि आपण जाऊया आता डायरेक्ट पनवेलला त्याला भेटूया. मग बघूया आता बाकी काय बघू काय काय तर पुढे होणार आहे. चला या जाऊया. तर मित्रांनो बघा पावसाचं वातावरण असल्यामुळे आता आम्ही घालतोय रेनकोट. आणि सध्या आता पावसाने हल्लाबोल केलेला आहे. तुम्हाला दिसतो काय माहिती नाही पण बघा रस्ता पूर्ण ओला गेलेला आहे. त्या भाई पण फुल डिंचक मी रेनकोट म्हणून घालतोय. तर रेनकोट तुला असं उभा घालायचा आहे. हां फुल डिंचक मध्ये आहे एकदम. 1 पीस घालतोय भाई 1 पीस. आणि तिकडे दुसरा गाडीवाला आहे आणि मी पण. चला तिकडे एक दुसरी गाडी आहे. चला तर आपण मस्त की आता रेनकोट घालून घेऊया. चलो फुल डिंचक मध्ये एकदम. चला या ये सांग. तर मित्रांनो सर्वांनी पॉवर रेंजर्सचे जॅकेट घातलेले आहेत. हे बघा पॉवर रेंजर्स टँक टँक. हे बघा फुल डिंचक मध्ये एकदम. सर्वांचे वेगवेगळे सूट आहेत. सर्वांचे वेगवेगळे. माझा वेगळा आहे हे वेगळे आहेत. फुल रेनकोट फुल डिंचक मध्ये. इकडे जर चाय पियालो
आणि बघा या आपल्या सर्व गाड्या आहेत आणि बघा हा आता दादा कुठे गेला तो दादा आता आला आपल्यासोबत एकदम मस्त आहे की आणि चला आता आपण जाऊया डायरेक्ट आपल्या पुढच्या प्रवासासाठी चलो डिंचाक करून आपल्या गाड्या पण रेडी आहे चलो जाऊया तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय लोणावळा घाटामध्ये आणि तिथला दृश्य तुम्ही बघू शकता एक नंबर आहे पूर्ण ढगांनी आकाशलेला आहे हा डोंगर आहे बघा इकडे बघू शकता आणि ही आपली गँगला किती वेळ तुम्हाला दाखवू हे बघा फुल टेंचाकमध्ये एकदम म्हणजे मजा पेती एकदम हा पूर्ण हिरवा गार आणि यामध्ये कोणतरी आला बिचारा वडापाव खायला आणि कोणाची तरी वडापाव राहून गेलं तिकडे तर बघूया तर आपण पण संपूया याला काम पेट पूजा मग काम तुझ्या ते पण करूया भूक पण लागली अशी पण भूक नाही लागले ओ माय एक नंबर कुणाला बघितलं असेल तुम्ही कुणाला फुल ढिंचा बी दिसते फुल आयटम गर्ल क्षम्या गजब बेइज्जती है फुल मजा फुल रायडर लोकांची तुम्ही बघू शकता हा पूर्ण मच्छी पकडा आलाय ए मांजा भेटले 3 किलो पर्यंत पकडले 2 hours later. तर मित्रांनो अवतार तर तुम्ही बघू शकता माझा कसा आलाय थोडा भिजलोय पण आणि पूर्ण गाडीची पण वाट लागले आणि पब्लिकची पण वाट लागले तो काय पूर्ण कमरेचा तुंतरा झालेला आहे आणि मित्रांनो आम्हाला वाटलं चला जरा हे सोपं असेल भाई बघतोय काय पैसा वसूल झाला पण इकडे पण वातावरण एकदम भारी आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता पुन्हा शेती आहे एकदम बघू शकता हे बघा एक नंबर निसर्गरम्य तर आता चला तर बघूया सध्या अजून 61 किलोमीटर जायचं आहे आम्हाला पुढे आणि 1 तासाची रनिंग आहे आता बघू रस्ता कसा आहे कसा नाही आता इथे पण चिखलाचा रस्ता भेटला आम्हाला अभी देखते हैं कैसा है रस्ता चलो आणि कमरेचा झालाय तुंतुना एकदम मजबूत झाला तर वाजार का आलाय वाजवल एकचे हाड मोडले कट वाजतात हाड मोडून फोड आले पोचायला पण बसून आणि आमचा एक रायडर पाठीमागे राहिलाय बुलेटवाला तर आता हे सर्व गाड्या इकडे आहेत आणि चला तर जाऊया बघूया मस्त एक एकदम तर मित्रांनो आता आम्ही 10 किलोमीटर आणि इकडे सर्वांची लाल झालेली आहे पाऊस पण शांत आहे हे मम्मी मी डोंगरात पोहोचलो जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे तर मित्रांनो आपली धुल्लू बघा इकडे उभी आहे आता मस्तपैकी जाऊ फुल अजून 50 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे आणि धन्नूची फुल डेंजर अवस्था काका हा बघा हे डोंगर बघा एकदम निसर्गरम्य किल्ला आहे इकडे असं वाटतं किल्लाच आहे म्हणजे किल्ल्यासारखंच आहे किल्ल्यासारखंच एकदम पण छान आहे व्ह्यू छान आहे इकडचा आम्हाला बघायला आमचे 2 मेंबर नाही आले माहिती आहे विशाल आणि एक शिंदे मीटिंग आहे त्यांची एकनाथ साहेबांसोबत त्यामुळेच ते आले नाही बाकी आम्ही त्यांना खूप जास्त मिस करायला लागलो बस एवढंच माझे 2 शब्द मी ओके तर मित्रांनो चला तर आपण पुढे जाऊया आता अजून बघूया काय काय नवीन बघायला भेटतोय चला तर जाऊया लवकरात लवकर लगेच आता गाडी काढतो रापक्यान रुपकून टपाक चलो जाऊया तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो भीमाशंकरला आणि तुम्ही धुका बघू शकता पूर्ण धुका इकडनं येतोय आणि सध्या फुल गर्दी आहे आणि संडेची तुम्हाला मी न्यूज सांगतोय संडे स्पेशल एकदम आणि बघा निघतो भाई मी इकडनं पर्यंत निघू तर मला चला हे बघा इकडे एकदम मस्त आहे की वातावरण थंडगार झालेलं आहे आणि ही आपली गँग आणि
फुल गर्दीने भरलेला आहे आपला बोलू तो. आणि परत धुका बघू शकता तुम्ही, बघा पूर्ण धुके आहे आणि पूर्ण ती बघा बस पण दिसत नाही, एवढा धुका आहे इकडे. चालेल तर आता कपडे पुढे चेंज करायची जागा बघूया कुठे भेटते का आपल्याला. तुका काय बोलते, पहिले आंघोळीची जागा पाहिजे घंटा इकडे आंघोळ त्याला भेटणार आहे. तर मित्रांनो चला तर जरा बघूया, काकीकडे जरा झोल लावायचा आपल्याला. ती मक्केवाली काकी आहे ना, तिच्याकडे जायचं आपल्याला झोल खायला. 2 मक्के खायचे आणि तिला बोलू बॅग बिग ठेवू आपली तिकडेच. चालेल तर जरा बघूया दर्शन कसं होतं आपला. फुल गर्दी आहे वाटतं तर चला या. तर मित्रांनो आता धुका बघा, आता आम्ही आलो आहे भीमाशंकरच्या डेपोमध्ये आणि इथे खूप परिस्थिती विकट आहे. काही ते रूम बीम आहे ते फक्त अंघोळीचे 150 रुपये आहे आणि बाथरूमचे 100 रुपये. भाई मुंबईला पण देणार नाही मी 10 रुपये आणि इकडे 100 रुपये. पाण्याची बाटली 50 रुपयाला. तो बघा जेंटलमॅन बघा, जेंटलमॅन काय बोलशील? माझ्याकडे शब्दच नाही, काहीतरी बोलशील काय? याच्यावरती मी काहीच बोलू शकत नाही, माझ्याकडे शब्दच नाही. होते तर दर्शन करून जाशील काय झोपून जाशील? दर्शन करून जायचं तर आहे, पण आता बघूया. 50 रुपये जर बिस्लरी असेल तर सर्वसामान्य माणसाने काय करायचं? बरोबर. तुकाराम तो भेंडी आपल्याच बाप्पाचा आहे. तुकाराम तो बोलतो आपल्या बाप्पाचा आहे. तुकाराम पद्धतशीर झोपला आहे एकदम. काय करायचं सांग. तर मित्रांनो तुला शेवटपर्यंत बघत राहा. फायनली बघू शकतो आपण दर्शन होते काय नाही आमचा. एवढा 7 तास ना 7 तास आलो आहे पैसा वसूल करून. आता बघूया. आमच्या भावाने बाहेरच कपडे चेंज केले, बाहेरच कपडे चेंज केलेत फुल मध्ये. आता आम्ही पण चेंज करतो. आणि 8 तास लागले आम्हाला यायला. रस्ता फुल डेंजर आहे. आता बघूया चला दर्शन होतं का नाही आमचं. 15 minutes later. तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही केलेत कपडे चेंज गपचूकमध्ये आणि लपचूकमध्ये. आणि फुल मध्ये आपली बघा मस्ती में लस्सी. अरे बघा पिके वाला सीन, जुवान केसरी. बघा इथे संकेत आहे, इकडे मित्र आहे द्यायचा. चला आता आपण पहिला पेटपूजा करून घेऊया. आणि भाई गर्दी तर खूप आहे, गर्दी 5-6 तासाची आहे. तर आपल्याला दर्शन भेटणारच नाही लवकर, तर मुखदर्शन घ्यायला लागणार आपल्याला. तुम्हाला सांगेल आता पेटपूजा करूया. काय रात्रीपासून पोरांनी काय खाल्लं नाही, फक्त चाय प्यायलेस आणि थोडा होता कुठेतरी. इथे मॅगी पण फेमस आहे भाई. वडापाव भजी पेट. चला किती पण महाग असू दे पण भजी खाऊन जाऊया. चला ते बघा मॅगी फेमस. थंडीच्या जागी मॅगी भेटणार एकदम. आणि माझा पण आहे इकडे. तर मित्रांनो आपला तुम्हाला माहितीच आहे, पेट पूजा मग काम तुझ्या. त्यासाठी मागवलेत खास मुंबईचे वडापाव. भीमाशंकरला पण मुंबईचे वडापाव. चला तर मस्त की चौथं वाटते. थोडा खाऊन बघतो मी पण. का मग ते खाऊया. चला तर सकाळपासून काय खाल्ला नाही, खाऊया. तर मित्रांनो फायनली इथं वडापाव खाऊन झालेले आहेत आणि निघाले लाईनीमध्ये जायला. आता बघू शकता पूर्ण एकदम भरलेला आहे. लाईन लागली दर्शनाला आणि आम्ही चाललोय मुखदर्शन घ्यायला. आता बघूया. अरे यार इकडे गेली लाईन इथं. मित्रांनो बघा हा आहे मंदिराचा एंट्री पॉइंट. आणि आता आम्ही निघालोय मुखदर्शन घ्यायला. आणि ही सगळी गर्दी आहे ती दर्शनाची आहे. आणि लागणार आहेत 5 तास, 5 ते 6 तास लागणार आहेत लाईनीमध्ये. तर आता आम्ही मुख्यदर्शन घ्यायला चाललोय. आता बघूया. अरे आपण चपलीवर ठेवूया. चपली चला ते आम्ही चप्पल तर बघूया कुठे ठेवायला भेटते का लागा. तर मित्रांनो मी आता आलोय मंदिराच्या पाठीमागे आहे. हा बघा हा मंदिर आहे आणि ही मुखदर्शनची लाईन लागली. पाठीमागे माणसं आणि आपली गँग. हर हर महादेव. आता आपण जाऊया मुखदर्शन घेऊया. बघूया तुम्हाला दाखवायला भेटतोय काय. का गर्दी तर खूप आहे देखते. आणि आम्ही आमची कुठं काढले तिकडे. बघू कोण घेऊन जातोय काय.
लक्ष ठेवले तिकडे तुम्हाला मग दाखवले का दर टायमाला तुम्हाला मी बुटं दाखवतो का दर टायमाला आपली बुटं गायब होतात त्यासाठी बोललो चला बघूया जाऊया. मित्रांनो कुणाचा मित्र भेटला इकडे दोघं जण ते तुका तुझा भाऊ पण इकडे आहे बघा मित्रांनो डिंचाक मध्ये चीज कोण पाहिजे समझ रहे हो इकडे मुखदर्शन आहे इकडे मुखदर्शन घ्यायचं आहे इकडे जायचं इकडे म्हणजे घेऊन जायचं आपल्याला आतमध्ये जायला भेटला ना आपल्याला इकडे घेऊया तर मित्रांनो फायनली आम्ही दर्शन घेतलेलं आहे मुखदर्शन आणि आता बघूया आपला पुढचा कार्यक्रम काय असू शकतो. आता बघूया जरा जातो तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू दाखवतो कसा आहे मंदिराचा. चला आता जाऊया. तू का तुला कसं वाटतं? मस्त वाटलं. बाकी दर्शन हात लावायला नाही भेटलं महादेवाच्या पिंडाला. बाकी बाहेरून दर्शन भेटलं आम्हाला. मस्त ओके. चला तर मित्रांनो जाऊया आपण बाहेर. तो मित्रांनो बघा अशा वेळेला मंदिर आहे हा आणि इकडे वरती घेतला आणि वरतून भारी आला असा एकदम बघायला भेटला असं तुम्हाला. इथून पण नंबर येते काय हरकत नाही. चला तर बघूया पुढचा कार्यक्रम काय असतो आपला. तर मित्रांनो शेवटचा एकदा मंदिराला बघून घेऊया आणि चला तर आपण निघूया आहे घरच्या प्रवासाला. आता चला परतीच्या प्रवासाला तर आपण जाऊया आता गाडीजवळ. गाडीच्या हालत बघूया काय झाले का पाऊस पडत होता मजबूत तर बघूया आता. चला आता गर्दी बघा इकडे किती आहे. रिटर्न चालली परत पब्लिक दर्शन घेऊन आणि ही तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघतोय आता इकडनं भीमाशंकरवरनं आणि सकाळी तो खूप धुका होता आणि आता काहीच नाही मरणाचा गरम होतोय. पाठीमागे तुकाची गाडी आहे आणि हार्दिक गँग गेले पुढे आणि मी पण घेतली गाडी. चला तर जाऊया आपण घरी. चला या. तर मित्रांनो मध्येच आम्ही थांबलेलो आहे आता. सध्या हालत डाऊन झाले जाताना पण येताना तर सर्वांची डाऊन झालेली. आता येताना पण भाई 5-5 मिनिटात थांबतात आम्ही आणि बघा यांना झोप येते. हे बघा हे कुन्नू झोपाळू प्राणी आपटतोय सारखा आणि हे पण झोपते त्यांचं पार्टनर. नाही मी झोपत नाही. थोडं पाणी पण ठेवा आम्हाला पियायला. नाही पिण्याच्या लायक नाही. का रे गरम पाणी चालतंय. उकळलेलं मम्मी बोलते उकळलेलं पाणी प्यायचं. मम्मी बोलते उकळलेलं पाणी प्यायचं. जंतू मारतात तू कायमचे मरून जातील येणार नाहीत. तर मित्रांनो विषय काय माहिती आहे काय येताना आम्ही वेगळ्या रस्त्याने आलोय आणि जाताना वेगळ्या रस्त्याने आलोय. टाइम वाचवायसाठी आणि टाइम तो वाढत चाललाय असं वाटतं आम्हाला पण. सध्या एकदम हालत डाऊन झाले. नेक्स्ट प्लॅन लदाखला जाऊया ना. नेक्स्ट प्लॅन लडाखला 2 एअर इंडियाने जाऊया. कुंभारच्या रिक्षाने 2 पंख लावून. हे जाऊया ना आपण. हो नक्की. तू पण येणार ना? मी येणार रिक्षाने ना रिक्षाने पण पंख लावून. ओ माय गॉड. मित्रांनो तुम्हाला बोलू ना गाडीचा एक पार्ट हालायला लागला माहितीये. तेव्हा इथं अख्खी गाडी हालायला लागते. एवढे खड्डे आहेत ना विचारू नका. रस्त्याला पूर्ण ना खड्डेच खड्डे आहेत. तरी आता चांगला रस्ता भेटलाय. तिकडे रस्ता होता ना तो जरा बेकार होता. एक स्क्रू पडतोय गाडीच्या माझ्या पण. हे बघा गाडी हालत पूर्ण डाऊन झालेली आहे. हे बघा स्क्रू होता कुठे आणि गेला कुठे. बेकार सिच्युएशन बेकार. चालेल तुम्हाला पण मी असंच अपडेट देत राहील. आता क्लायमेट पण एक नंबर आहे. ढगाचं वातावरण बघू शकतो तुम्ही. ढगातला वातावरण. चला तर आपण पण निघूया. जास्त उशीर नको करायला. लांबचा पल्ला काटायचा आहे. चला या. असं फोटो काढ ना गाडीसोबत. 7 hours later. तर मित्रांनो आता झालेली सकाळ आणि मी पण आलेलो घरी. एकदम मस्तपैकी पोचलेलो आणि रात्री खूप पाऊस पडत होता आणि माझ्या फोनची पूर्ण बॅटरी डेड झालेली. तर मी कुठेच ब्लॉग नाही काढला कुठेच काय केला नाही आणि आमचं लोकेशन पण आम्ही हरवलेलो पण. आणि तुम्ही पण जात असाल तर 2 ड्रायव्हर जा का ॲक्च्युली एकदम दुसरं गाडी चालू शकतो का. आम्ही गेलेलो तर आम्ही एक जण चालवतो गाडी कंटिन्यू. मीच 7 तास चालवत घेऊन गेलो आणि 7 तास चालवत घेऊन पण आलो गाडी घरी. आणि आम्हाला रात्री वाजले 2 का ऑलमोस्ट 3 वाजलेले घरी यायला. मस्तपैकी आलो झोपलो पण आणि फ्रेश होऊन झोपलो एकदम मस्तपैकी. आणि पाऊस पण जास्त पडत होता. तर तुम्ही पण जात असाल तर एकदम 2 ड्रायव्हर जा आणि गाडीवर जायचं असेल तर एकदम सावकाश जा का रस्ता पण खूप खराब आहे म्हणजे भीमाशंकरचा.
आम्हाला वाटलं 4 तासामध्ये 5 तासामध्ये पोचू, तसं काय झालं नाही. बोलतात ना प्लॅन केलं तर सक्सेस होत नाही. तेच आता मी पण एंड करतो आहे ब्लॉग माझा. थँक्यू व्हेरी मच पूर्ण ब्लॉग बघायला. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.